रुद्रने शार्कशी बोलून राम, प्रथमेश, वेदा, अजय आणि संजय यांना अटक करण्यासाठी त्यांची फोर्स बोलावली होती. आता त्याला काहीही करून त्या सगळ्यांना त्यांच्या करणीची शिक्षा द्यायची होती. आता पुढे शार्कच्या म्हणण्यानुसार उद्या सकाळपर्यंत त्यांचे सगळे सोल्जर तिथे पोहोचणार होते. प्रथमेश, अजय, संजयला अटक करण्याची जबाबदारी मनस्वने घेतली होती, तर अनय आणि रुद्रने राम आणि वेदाला अटक करण्याची जबाबदारी घेतली होती. तर आयुषने मयुरीला शोधण्याची जबाबदारी घेतली होती, कारण त्यांच्या सगळ्यांच्या मते मयुरीचं अपहरण प्रथमनेच केलेलं असेल. आता त्यांच्याकडे उद्याची वाट पाहणं हेच उरलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी देसाई मेन्शन. सगळ्या मेन्शनला रुद्रच्या सोल्जर्सने घेतलेलं होतं. मेन्शन समोरच्या मोकळ्या स्पेसमध्ये राम आणि वेदाला 2 सोल्जर्सने पकडले होते. सकाळी जसं शार्कने पाठवलेले सोल्जर्स आले, अनय आणि रुद्रने त्या सगळ्यांना गाफील ठेवून अटक केली होती. अनय आयुषशी काहीतरी बोलत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि राग स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात गेटमधून 2 कार आत आल्या. पहिल्या कारमधून मनस्व आणि सचिन बाहेर पडले, तर दुसऱ्या कारमधून काही सोल्जर्स सोबत प्रथमेश, अजय आणि संजय बाहेर आले. त्यांनाही राम आणि वेदाच्या शेजारी नेऊन बसवले. तेव्हाच अजून एक कार गेटमधून आत आली आणि त्यातून अभि बाहेर आला. पण यावेळी नेहमीप्रमाणे जय त्याच्याबरोबर नव्हता. जय आणि अनयची बाकी माणसं अजूनही मयुरीचा शोध घेत होते. त्यांनी राम आणि प्रथमेशच्या सर्व गैरकानूनी जागा शोधल्या होत्या, पण त्यांना अजून कुठेही मयुरी मिळाली नव्हती. अनय आणि आयुषने कितीतरी वेळा राम आणि वेदाला विचारले होते की मयुरी कुठे आहे, पण त्यांना काहीच माहीतच नाही, तर ते काय सांगणार? दत्तू, तुम्ही सांगताय का मयुरी कुठे आहे ते? यावेळी अनयने अगदीच निर्वाणीचं विचारलं. खरं तर त्याला त्यांच्यापैकी कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती, पण मयुरीबद्दल माहिती मिळवणं गरजेचं होतं, म्हणून तो त्यांच्याशी बोलत होता. याच्यामुळेच तुम्हाला सगळं समजलं ना? वेदाने तिथे आलेल्या मनस्वकडे पाहत विचारलं. तरी म्हणत होती प्रथमेशला की याला जवळ ठेवू नको, पण त्या भावनाच्या प्रेमात आंधळा झालेला तो, आणि याच्यावर दया दाखवून याला सांभाळलं, आणि आज त्याने सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. वेदा चिडून बोलत होती, पण मनस्व मात्र हसत तिच्याकडे पाहत होता. आज त्याने त्याच्या मावशी, आई आणि त्याच्या बहिणीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली होती, याचंच त्याला समाधान होतं. रुद्रने इशारा केला तसं सगळे सोल्जर्स तिथून त्या 5 जणांना घेऊन एका मोठ्या व्हॅनमध्ये बसले आणि ती व्हॅन निघून गेली. रुद्र सर, मी माझ्या आईसोबत कायमचा हा देश सोडून चाललोय. माझ्या बहिणीचा तपास इथे माझी माणसं घेतीलच, आणि तुम्हीही सगळे तिचा तपास चालू ठेवा. मी थांबलो असतो, पण मला आईला या सगळ्यापासून जास्त वेळ बेखबर नाही ठेवता यायचं, म्हणून मी तिला इथून घेऊन जातोय. तसंही तिला काही आठवत तर नाहीच, त्यामुळे तिच्या भूतकाळातील कुठल्याही व्यक्तीशी तिची भेट झाली काय अथवा नाही झाली काय याने काहीच फरक पडत नाही. मनस्व अभिकडे पाहून बोलतो. त्याच्या बोलण्याचा रोग अभिलाही समजत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण समोर त्याला बोलणारा हा त्याचाच मुलगा होता, आणि तो कुठे ना कुठे जे सत्य आहे तेच बोलत होता. मनस्वने सचिनला इशारा केला तसं ते दोघे ही तिथून निघून गेले. जाताना एकदाही मनस्व अनयशी बोलला नाही. अनयला वाटलं की तो काल मयुरीशी जे वागला त्यामुळे मनस्व त्याच्यावर चिडलेला असेल, म्हणून त्यानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याच्यासाठी सध्या मयुरी मिळणं जास्त गरजेचं होतं. मनस्वला जाऊन 15 मिनिटही होत नाही तोच जय तिथे आला, तेही पळतच. सर, ते तुमचा मुलगा मनस्व, जय धापा टाकतच बोलतो. मयुरी मॅमला त्यानेच किडनॅप केलंय. ही सीडी त्यांनी आपल्या ऑफिसच्या ॲड्रेसवर पाठवली होती. जय बोलत होता तोच अनयच्याही एका गार्डने एक पेन ड्राईव्ह त्याच्याकडे मनस्वने द्यायला लावलाय हे सांगत आणून दिला. अनयने तो पेन ड्राईव्ह लगेच त्याच्या तिथेच असणाऱ्या लॅपटॉपला कनेक्ट करत त्यातील व्हिडिओ प्ले केला. अनय देसाई, माझ्या बहिणीचं म्हणजेच मयुरीचं अपहरण कधी झालंच नव्हतं. तिला मी माझ्यासोबत घेऊन चाललोय इथून खूप दूर, इतकं की तुम्हाला शोधून सापडणार नाही ती. तुम्ही काल तिला म्हणालेला ना
की तिने तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं. आता मीही तेच करतोय. तिला तुमच्यापासून कायमचं दूर नेतोय. आशा आहे की आता तुम्ही तिचा शोध घेणार नाही. संघटनेतही मी रिझाईन दिलंय, त्यामुळे आता आम्हाला शोधणं तुमच्यासाठी अशक्य आहे. इतकाच काही सेकंदाचा तो व्हिडिओ होता. व्हिडिओ पूर्ण पाहून झाला तसं अनयने रागातच तो लॅपटॉप फेकून दिला आणि आपण कार घेऊन प्रथमेशच्या घरी जायला निघाला. त्याच्या पाठोपाठ आयुष, अभि आणि रुद्रही निघाले. पण तोपर्यंत मनस्व त्यांच्यापासून खरंच खूप लांब निघून गेला होता. तशी सगळी तयारी त्याने आधीच सचिनला करायला लावलेली होती आणि इथेच अनय आणि मयुरीच्या गोष्टीचा एक भाग संपला. 2 दिवसानंतर ऑस्ट्रेलिया, मेलबर्न सिटी, द रॉयल स्टोन, मेलबर्न हॉस्पिटल. वेळ सकाळची. सचिनने कार थांबवली तसं पॅसेंजर सीटवर बसलेला मनस्व बाहेर पडला आणि डोळ्यांवर गॉगल चढवत हॉस्पिटलच्या आत गेला. सचिनने कार पार्किंगकडे वळवली. हॉस्पिटलमध्ये आत आल्यावर तो लिफ्टने 4थ्या फ्लोअरवर गेला. गॅलरीतून चालत पुढे जाऊन डाव्या बाजूला वळला. तिथून काही पावलं पुढे गेल्यावर एका केबिनच्या बंद दरवाजासमोर येऊन थांबला. समोर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अयान्स जोसेफ डिसूजा नावाची नेमप्लेट लावलेली होती. मनस्वने दरवाजावर नॉक केलं तसं आतून एक आवाज आला, कम इन. तसं दरवाजा उघडून मनस्व आत गेला. समोर एक 27-28 वर्षाचा तरुण मान खाली घालून लॅपटॉपमध्ये काम करीत बसलेला होता. सोनेरी दाट आणि कुरळे केस, ब्रिटिश लोकांसारखा गोरा रंग, डोळ्यात निळी झाक असलेले बुबुळ, सरळ टोकदार नाक, फिकट गुलाबी ओठ, क्लीन शेव केलेला चेहरा. एकूण तो मुलगा दिसायला खूपच सुंदर होता. काय डॉक्टर साहेब, खूप जास्त बिझी आहात वाटतं कामात, म्हणूनच नक्की कोण आलंय हे मानवर करून पाहण्यासाठी सुद्धा तुमच्याजवळ वेळ नाही. मनस्व आत येऊनही जेव्हा त्या तरुणाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले नाही तेव्हा तो बोलतो. ओळखीचा आवाज कानावर पडताच त्या तरुणाने म्हणजेच अयांशने लगेच मान वर करून पाहत नाकावर आलेला चष्मा वर केला. ओ मनस्व, तू आहेस होय. मला वाटलं हॉस्पिटल स्टाफपैकी कुणी असेल म्हणून मी तसं म्हणालो. अयांश लॅपटॉप बंद करत बोलतो. त्याच्या बोलण्याचा टोन प्रत्येक नॉन भारतीय माणसाचा असतो तसाच होता, पण त्याचं मराठी मात्र अस्सल दर्जाचं होतं. तो मनस्वला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करतो आणि पुढे बोलायला लागतो. बरं झालं तू आलास. मी आता तिचेच रिपोर्ट वाचत होतो लॅपटॉपमध्ये. मला सांगताना वाईट वाटतंय, पण मनस्व, त्या मेडिसिनचे तिच्यावर जे परिणाम झाले होते त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तिच्या मेंदूतील त्या मेडिसिनमुळे डेड झालेल्या सेल्स काढून टाकण्यात येईल, ज्यामध्ये खूप मोठी रिस्क तर आहेच. शिवाय ऑपरेशनचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. पण ऑपरेशन नाही केलं तर तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, कारण त्या मेडिसिनचा कोर्स पूर्ण न झाल्याने तिच्या मेंदूतील तो पार्ट ट्रिगर झालाय, ज्याने तिला कोमात जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि कोमातून बाहेर येण्याचे तिचे चान्सेस 0% आहेत. अयांश मनस्वला ती सगळी माहिती देत होता जी त्याच्या जवळच्या रिपोर्ट्समध्ये होती. अयांश, मला ऑपरेशनचे साईड इफेक्ट्स समजू शकता का? हो, जास्त नाही, पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर तिच्या स्वभावात, वागण्यात, विचार करण्यात बदल होऊ शकता. इतकंच नाही तर शक्य झाल्यास तिची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होईल. हे मी माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगतोय. पण यापेक्षाही विपरीत काही घडू शकतं. पण एक नक्की, ऑपरेशन नंतर ती जेव्हा शुद्धीत येईल तेव्हा ती एक पूर्णपणे वेगळी व्यक्ती असेल. तिच्यासाठी तिचा भूतकाळ म्हणजेच पूर्ण कोरी पाटी असेल. काहीच आठवणी नसणार तिच्याजवळ. शिवाय या ऑपरेशननंतर तिच्या बहुतेक मेमरी सेल्स नष्ट झालेल्या असतील, ज्यामुळे तिला गोष्टी लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होत जाईल. एखादी गोष्ट लक्षात ठेवायची ठरवली तरीही ती जास्त वेळ तिला लक्षात राहणार नाही. तिला माणसं ओळखायला प्रॉब्लेम होईल. सकाळी भेटलेल्या व्यक्तीला ती दुपारी भेटलीच तर याची शाश्वती नाही की ती त्या व्यक्तीला ओळखेलच. हरकत नाही अयांश, जर या ऑपरेशनने तिचा जीव वाचणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मला माझी चूक सुधरवायची आहे. त्यामुळे हे ऑपरेशन करूया आपण. मनस्व काहीतरी विचार करत बोलतो.
पण अयांशला त्याच्या चेहऱ्यावरचे पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते आणि कदाचित त्याचं कारणही माहीत असावं म्हणून तो काहीच म्हणाला नाही. बस त्याने मनस्वला खांद्यावर जरासं थोपटून परत त्याच्या जागेवर बसला आणि ऑपरेशनच्या तयारीसाठी काही फोन कॉल्स करायला लागला. तोपर्यंत सचिनही तिथे आला. अयांशचे फोन कॉल झाले तसं त्याने मनस्वकडे आणि त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या सचिनकडे पाहत बोलायला सुरुवात केली. मनस्व, मी माझ्यासोबत ऑपरेशन कंटिन्यू करणाऱ्या बाकी 3 सिनियर डॉक्टरांशी बोललोय. ते थोड्याच वेळात इथे येतील. मी त्यांच्याशी ऑपरेशनबद्दल बोलून तुला कळवतो. अजून एक, हे ऑपरेशन साधं नसल्याने त्याला कमीत कमी 12 तास तरी लागतील आणि समजा कॉम्प्लिकेशन्स वाढल्या तर ऑपरेशनचा टाईम पिरियड वाढूही शकतो. ठीक आहे, पण तोपर्यंत मी तिला भेटू शकतो का अयांश? मनस्व रिक्वेस्ट करत बोलतो. हो, पण जर ती शुद्धीत असेल तर दुरूनच पहा. तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा त्रास होईल तिला. अयांश काहीशा चेतावणीच्या स्वरात बोलतो. हो, मी काळजी घेईल. मनस्व उठून बाहेर जात बोलतो. ओके देन, सी यू ॲट इव्हिनिंग. बाय, अयांश बोलतो. बाय. मनस्व निघून गेला. केबिन बाहेर आल्यावर मनस्व आठवायला लागला. ज्या दिवशी सचिन करवी त्याने मयुरीचं अपहरण करून घेतलं होतं त्याच दिवशी त्याने भावना आणि मयुरीला ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न सिटीत पाठवलं होतं. इथं अयांश हा त्याचा ओळखीचा आणि विश्वासातील मित्र होता. अशाच एका टूर दरम्यान त्यांची मैत्री झाली होती. अयांशची आई ही महाराष्ट्रीयन होती तर त्याचे वडील हे ऑस्ट्रेलियात राहणारे ब्रिटिश होते. त्याची आई जिवंत होती तोपर्यंत अयांश महाराष्ट्रातच राहिला. त्यानंतर मात्र तो शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात त्याच्या वडिलांकडे आला आणि इथेच स्थायिक झाला. सध्या तो जगातील टॉप 10 न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरमध्ये गणला जातो. मनस्वने अयांशला मयुरी ॲडमिट करून तिचं पूर्ण चेकअप त्याने करायला लावले होते. कारण त्याने जेव्हा त्याला मयुरीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा अयांशने त्याला तिच्या ट्रीटमेंटबद्दल सुचवलेलं आणि हमीही दिलेली की तो स्वतः लक्ष देऊन तिची ट्रीटमेंट करेल. कारण अयांशच्या मते झालं प्रकरण हे सोपं नव्हतं. म्हणूनच जेव्हा मनस्वने मयुरीचं अपहरण केलं होतं तेव्हा त्याने लगेच मयुरीची ऑस्ट्रेलिया मेलबर्न सिटीत येण्याची सगळी व्यवस्था केली होती. तिथे आल्यानंतर माहीत नाही कशाने पण मयुरीचं वागणं खूप जास्त बदललं होतं. ती खूपच आक्रमक झाली होती. अचानक रडायची तर कधी विनाकारण हसायला सुरुवात करायची. मध्ये कुणाला तरी उद्देशून ओरडत म्हणायची, नाही, तू खोटं बोलतोय. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला सोडूच शकत नाही. तर मग रडत बोलायची, तू माझा विश्वासघात केलाय. मी तुला कधीच माफ करणार नाही. तर कधी ती इतकी विरक्त व्हायची या सगळ्यातून की बघणाऱ्यालाही तिची भीती वाटेल. त्यामुळे अयांशने तातडीने मनस्वला इकडे बोलवून घेतले होते आणि मयुरीबद्दल सांगितलं. तेव्हा त्याच्या लक्षात आले की कुठे ना कुठे अनयच्या नकाराचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच मयुरी अशी वागते. आधीच तो त्याने तिला मेडिसिन द्यायला लावलेली म्हणून गिल्टमध्ये होता आणि त्याच अनयच्या नकाराचा जो परिणाम तिच्यावर झाला होता त्याने त्याच्यातील गिल्ट अजूनच वाढलं होतं. कारण हा सगळ्याला तो सर्वस्वी स्वतःला जबाबदार मानत होता. स्वतःशीच विचार करत आणि सगळं आठवत मनस्व मयुरी असलेल्या वॉर्डकडे निघून गेला. गेले 2 दिवस अनय मयुरीला शक्य होईल तिकडे सगळीकडे शोधत होता. पण त्याला मयुरीच काय तिची सावलीही दिसत नव्हती. त्याच्या सोबतच आयुष, अभिराज आणि जयही तिचा शोध घेत होते. पण त्यांच्याही हाती काहीच नाही लागले. अनय आतून पूर्णपणे तुटला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला इतकं तर समजलं होतं की जोपर्यंत मनस्व ठरवत नाही तोपर्यंत त्याला मयुरी कधीच भेटणार नाही. पण त्यानेही ठरवलं होतं की आता काहीही झाले तरी तो मयुरीला शोधणार होता आणि पुन्हा त्याच्या आयुष्यात आणणार होता. ऑस्ट्रेलिया मेलबर्न सिटी, द रॉयल स्टोन मेलबर्न हॉस्पिटल. वेळ संध्याकाळची. मनस्व परत एकदा अयांशच्या केबिनमध्ये बसलेला होता. पण आता यावेळी केबिनमध्ये अयांशसोबतच अजून काही त्याचे सिनियर डॉक्टरही बसलेले होते. मनस्व, ऑपरेशनची सगळी तयारी झाली. बस फॉर्मॅलिटी म्हणून तुला या काही डॉक्युमेंटवर साईन करावी लागणार आहे.
अयांश त्याच्यासमोर काही डॉक्युमेंट पकडत बोलतो. मनस्व काहीच न बोलता त्या डॉक्युमेंटवर साईन करतो. तसं आता काहीच मिनिटात ऑपरेशन सुरू होईल. तोपर्यंत तू बाहेर पोर्चमध्ये थांबू शकतो. अँड डोंट वरी, मी माझे पूर्ण 100% देईल तिला ठीक करण्यासाठी. इतकं बोलून अयांश आणि बाकी डॉक्टर तिथून निघून जातात. मनस्व हताशपणे तिथेच बसून राहतो. तसं सचिन पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. सर्व काही ठीक होईल सर, डोंट वरी, सचिन मनस्वच्या समोर उभा राहत बोलतो. कसं ठीक होईल सगळं सचिन? माझ्या एका चुकीच्या निर्णयाची शिक्षा तिला भोगावी लागते आणि मी काहीच करू शकत नाहीये तिला तडपडताना पाहण्याशिवाय. मी जगातील सगळ्यात वाईट भाऊ आहे. मनस्व अगदीच रडकुंडीला आला होता. सर, सचिन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण परत गप्प होतो. काय बोलणार होता तो तरी? या सगळ्यात त्यानेही तर मनस्वची मदतच केली होती. कुठे ना कुठे तोही तर दोषी होताच मयुरीचा. अर्ध्या तासानंतर ऑपरेशन सुरू झाले. मनस्व तिथेच ओटी बाहेर थांबला होता. पण सचिनला त्याने भावनाकडे पाठवून दिले होते. तिला त्याने अजून मयुरीबद्दल काय किंवा प्रथमेश, राम आणि बाकी इतरांबद्दल काही सांगितलेलं नव्हतं. सध्या त्याने फक्त मयुरीकडे लक्ष देण्याचं ठरवलं होतं. भावनाच्या मते ते इथे फक्त बिझनेसच्या कारणामुळे आले आहे. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न सिटी, द रॉयल स्टोन, मेलबर्न हॉस्पिटल. वेळ दुपारची. मनस्व अजूनही हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर थांबलेला होता. ऑपरेशन सुरू होऊन आता 12 तासांच्या वर वेळ होऊन गेला होता. पण मयुरीच्या कंडिशनबद्दल त्याला अजून काहीच समजलेलं नव्हतं. त्यामुळे त्याचं टेन्शन अजूनच वाढलं होतं. एव्हाना सचिनही तिथे आला होता. सर, काही समजलं मयुरी मॅमबद्दल? कशी आहे त्यांची कंडिशन आणि ऑपरेशन ते झालं का सक्सेस? सचिनने आल्या आल्या विचारलं. तसं मनस्वने फक्त नाही अशी मान हलवली. सर, एक बोलू का मी? मला वाटतं आपण अनय सरांना सर्व काही सांगून इकडे बोलून घ्यावं. कदाचित त्यांच्या येण्याने त्यांच्यात काही सुधारणा झाली तर कदाचित त्या पूर्णपणे ठीक होतील. सचिन जरा चाचरतच बोलतो. सचिनचं बोलणं ऐकून मनस्वने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही सचिनचं बोलणं पटत होतं. मयुरीबद्दल विचार करताना तो अनयबद्दल मात्र विसरूनच गेला होता. मला तुझं म्हणणं पटतंय सचिन. मी आत्ताच कॉल करतो त्यांना. मनस्व उभा राहत बोलतो. तेवढ्यात ओटी बाहेरचा लाईट बंद झाला आणि अयांश बाहेर आला. त्याला बाहेर आलेलं पाहून मनस्व आणि सचिन लगेच त्याच्या जवळ गेले. अयांश, मयुरी कशी आहे ती? ठीक आहे ना? आणि ऑपरेशन ते सक्सेसफुल झालं ना? मनस्वने लगेच विचारलं. सचिन ही उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहायला लागला. आय एम सॉरी मनस्व, मी खूप प्रयत्न केला पण मी सगळं ठीक नाही करू शकलो. आय एम सॉरी, अयांशने नाही अशी मान हलवत सांगितलं. तसा मनस्व मटकन खालीच बसला. त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. सचिनलाही काहीच सुचलं नाही. तो बस एकटक आत स्ट्रेचरवर झोपलेल्या मयुरीकडे पाहत होता. त्या निर्जीव चेहऱ्याकडे पाहून त्याला माहीत नाही का पण अनयचीच आठवण झाली. त्याचा चेहरा नजरेसमोर तळत होता. त्याच्या मते एक खूपच सुंदर कथा पूर्ण होता राहिली होती आणि तिचा शेवटही खूप जास्त वाईट झाला होता. समाप्त. तर ही कथा इथे संपत आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटू नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.